नमस्कार, मी चिंतामणी सहस्रवते बोलतोय. हॅलो प्रभातच्या लाईव्ह चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आज बोलणार आहोत एक नजर विधानसभेवर या आमच्या अतिशय लोकप्रिय अशा मालिकेमध्ये. आज आपण बोलणार आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांच्या एकूणच गेल्या 3-4 महिन्यातल्या कामगिरीबद्दल. आपल्या सर्वांना माहित आहे, लोकसभेच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची आणि अनपेक्षित अशी लढत झालेली होती. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी डावलली गेली आणि महाविकास आघाडीनं म्हणजेच शिवसेनेनं एकतर्फी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आणि एक प्रचंड उठाव सांगली जिल्ह्यामध्ये झाला. कदाचित जर चंद्रहार पाटीलची उमेदवारी परस्पर जाहीर केली नसती शिवसेनेनं तर कदाचित एवढा उठाव झाला नसता, पण तो केवळ त्या उमेदवारीमुळे झाला आणि काँग्रेसमधून एक वातावरण तयार झालं आणि विशालदादा पाटील यांची उमेदवारी त्या लाटेवर स्वार झाली. अर्थातच विशालदादा पाटील हे काही नवीन नव्हते सांगली जिल्ह्याला. लोकनेते आदरणीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू, त्याशिवाय त्यांचे बंधूही खासदार होते, त्यांचे वडीलही 6 वेळा खासदार होते सांगली मतदारसंघातून आणि स्वतः विशालदादा पाटील हे अतिशय सुशिक्षित तरुण आणि तडफदार उत्तम वक्ते आणि सतत लोकांचे संपर्क असणारे, साखर कारखाना उत्तमरित्या चालवलेले असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व. साहजिकच हे असं सगळं कॉम्बिनेशन जमून आलं आणि विशालदादा पाटील यांनी संजय काका पाटील यांचा पराभव केला. संजय काका पाटील यांचा पराभव तसा धक्कादायक होता, पण गंमत अशी की सांगली मतदारसंघ हा असा एकमेव मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला की या ठिकाणी केवळ भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच महायुतीचा पराभव झाला असं नव्हे, तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा पण पराभव झाला. म्हणजे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांचा पण पराभव केला आणि महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांचाही त्यांनी पराभव केला. म्हणजे दोन्ही पक्षांचा, दोन्ही आघाड्यांचा पराभव होण्याची ही पहिलीच घटना फक्त सांगली जिल्ह्यात घडली. साहजिकच विशालदादा पाटील यांच्या या विजयामुळं एक जबरदस्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, ते आजही कायम आहे. त्यानंतर संसदेचं पहिलंच अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये विशालदादा पाटील यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली. त्यांनी सांगली जिल्ह्यातले अनेक प्रश्न लोकसभेमध्ये मांडायला सुरुवात केली. म्हणजे आपण असं म्हणतो की पहिलीच ओव्हर खेळायला एखादा बॅट्समन सचिन तेंडुलकर किंवा याच्यासारखा जातो, विराट कोहली सारखा जातो आणि पहिल्याच ओव्हरला 2-3 षटकार त्याचे जातात, 1-2 फोर जातात. तसं विशालदादांच्या बाबतीत झालं आणि त्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे सगळे लोक खुश झाले सांगली जिल्ह्यातले आणि खरोखरच असा जबरदस्त कार्यतत्पर, तडफदार, उत्तम वक्ता असलेला, धाडसी असा खासदार आपल्याला मिळाला असं लोकांना वाटायला लागलं. पण काय झालं की अनेकदा असं आपण बघतो की असं जेव्हा एकदा एखाद्याची खूप जोरात पुढं घोडदौड सुरू असती आणि त्याला अचानक ब्रेक लागतो, तसा काहीसा ब्रेक विशालदादा पाटील यांच्या या घोडदौडीला लागलाय का अशी शंका व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. जुन्या काळामध्ये राजे लोक अश्वमेध यज्ञ करायचे. एखादा जो राजा पराक्रमी असायचा तो अश्वमेध यज्ञ करायचा. म्हणजे सम्राट समुद्रगुप्तानं अश्वमेध यज्ञ केला होता, सम्राट हर्षवर्धनानं अश्वमेध यज्ञ केला होता, सम्राट पुलकेशीनं केला होता, सम्राट सातवाहन राजांनी केला होता, खुद्द प्रभू रामचंद्रांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला होता. तर असे हे अश्वमेध यज्ञ जुने काळात राजे करायचे आणि ते आपला अश्वमेधाचा म्हणजे यज्ञीय घोडा असा सोडायचे. तो घोडा अतिशय सुंदर असायचा, ताकदवान असायचा आणि त्याच्या मागे त्या राजाचं सैन्य असायचं आणि प्रत्येक राज्यामध्ये ते सैन्य जायचं त्या घोड्यासह. जो राजा त्या घोड्याला अडवेल त्याच्याबरोबर ते सैन्य लढाई करायचं, त्याचा पराभव करायचं, ते राज्य ताब्यात घ्यायचं, असं करत दिग्विजय करत ते जायचं आणि संपूर्ण देशामध्ये सगळे राजे जिंकल्यानंतर मग तो अश्वमेध यज्ञ, तो अश्वमेधाचा घोडा परत यायचा आणि त्याचं त्या राजाती यज्ञ करायचा. तर असा हा विशालदादा पाटील यांचा जोरदार आत्ताच्या भाषेत जुन्या काळातला अश्वमेध आणि आत्ताच्या काळातली घोडदौड अशी त्यांची चालू होती. परंतु त्याला अचानक ब्रेक लागला. तो कशामुळे लागला तर त्यांच्याच काही भाषणामुळे लागला. म्हणजे अनेकदा असं आपण म्हणतो की काही वेळेला त्या माणसाच्या किंवा नेत्याच्या काही बोलण्यातनं सुद्धा घोटाळे होतात. तसा पहिला घोटाळा झाला तो त्यांचा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत झाला. त्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहित आहे की सुहास भैया बाबर
हे माजी आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव हे शिंदे गटातर्फे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. हे अगदी उघड आहे आणि त्यांच्या विरोधात अजून कोण उभारणार हे अजून निश्चित व्हायचंय, पण चालू आहे, ती प्रक्रिया तिथं चालू आहे. त्या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता विशालदादा पाटील यांनी सुहास भैया बाबर यांना पाठिंबा देऊन टाकला. आता हा पाठिंबा दिल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे सुहास भैया बाबर हे महायुतीमध्ये होते, शिवसेना शिंदे गटाचे नेते होते. जर विशालदादा पाटील त्यांना पाठिंबा देतात म्हणजे सुहास भैया बाबरनी विशालदादांना मदत केली हे त्यातनं उघड झालं. म्हणजे केली असेल तर विशालदादांच्या म्हणण्याप्रमाणे, केली असेल का नाही आपल्याला माहित नाही, त्यांनी संजय काकांनाही केली असेल आपल्याला सांगता येत नाही, परंतु तसं म्हणल्यामुळे ती खळबळ उडाली. आणि दुसरी खळबळ अशी उडाली की आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विधानसभेमध्ये लढाई आहे. त्यावेळेला सुहास भैया महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत आणि महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य असलेले खासदार विशालदादा पाटील हे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा कसं काय देतात याच्यावर खळबळ उडाली. झालं मग ते जी माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे नेते आधी खवळले. ते जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी तर पत्रकार परिषदच घेतली. सगळेच काँग्रेसचे नेते हाडबडून गेले, सगळे अगदी वरपर्यंत सुद्धा तक्रारी वरिष्ठांपर्यंत सुद्धा झाल्या, हायकमांडपर्यंत सुद्धा तक्रारी झाल्या आणि त्यामुळं एकदम असं एक अचानक राजकारणामध्ये सगळा कल्लोळ माजला. दुसरी घटना घडली तासगाव तालुक्यातल्या एका गावामध्ये अजितराव घोरपडे सरकार यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला विशालदादा पाटील हजर होते. त्या मेळाव्यात बोलताना विशालदादा पाटील यांनी अजितराव घोरपडेंना माझा पाठिंबा असं म्हणजे असं जाहीर केलं नाही डायरेक्ट, पण ते असं म्हणले की तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये अजितराव घोरपडेंना पर्याय नाही. हे प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जवळजवळ अजितराव घोरपडे सरकार यांची उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्यासारखंच झालं त्या कार्यक्रमामध्ये. त्यानंही खळबळ उडाली. आता गंमत अशी आहे की त्या मतदारसंघामध्ये आदरणीय आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे निवडणूक लढवणार राष्ट्रवादीतर्फे उघड आहे. खुद्द ज्येष्ठ नेते शरदराव पवार साहेब यांनी सुद्धा एक प्रकारे सूचकपणे त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांची उमेदवारी जाहीर केली असं म्हणायला हरकत नाही. सगळेच म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवारीबद्दल सूचकता केलेली आहे. असं असताना एकदम विशालदादा पाटील यांनी अजितराव घोरपडे सरकारला पाठिंबा दिला. कसं काय असं कसं चालणार, रोहित पाटलांचं काय होणार, तिरंगी लढत होणार का त्या मतदारसंघामध्ये, सरकार घोरपडे सरकार मैदानात उतरणार का, मग ते कुठल्या पक्षातर्फे उभारणार, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार साहेब यांच्या पक्षातर्फे उतरणार काय, म्हणजे अशी सगळीकडे एकदम खळबळ उडाली. त्यामुळं विशालदादा पाटील नेमके कुणाच्या बाजूला आहेत आणि त्यांना कुणी कुणी मदत केली अशी सगळीच हे चर्चा सुरू झाली. मग अखेरीस विशालदादांनी रोहित पाटील यांच्याच पाठीशी मी राहील असं त्यांना जाहीर करावं लागलं आणि रोहित पाटील हेही समजूतदार आहेत. त्यांनी जाहीर केलं की विशालदादा पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू सारखे आहेत मला आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली वगैरे काम करणार आहे. हे 2-3 प्रसंग घडल्यामुळे झालं काय की जी विशालदादा पाटलांची घोडदौड चालली होती त्याला थोडासा ब्रेक बसल्यासारखं झालं. आता सांगलीमध्ये त्यांनी समजा असा कार्यक्रम झाला आणि सांगलीमध्ये त्यांनी बोलायचं ठरवलं, ते काय करणार, कारण सांगलीमध्ये आपल्याला माहिती आहे काँग्रेस पक्षामध्ये जोरदार स्पर्धा चालू आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री बहिणी पाटील या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यानंतर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि परवाच मुंबईमध्ये मीटिंग झाली काँग्रेस पक्षाची उमेदवारी संदर्भात, त्यात सगळेच नेते उपस्थित होते. तर ते आता काय करणार, आता समजा पलूसकडे गाव आपण मतदारसंघ धरू, या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा पाटील देशमुख जे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष, त्यांनी खुद्द ह्यांना मदत केली ती असं म्हणतात काकांना, हे आपल्या विशालदादांना, संजय काकांना त्यांनी उघड विरोध केला होता. मग ती मदत केली तर का नाही केली ती हे कदाचित विशालदादांच्या भाषणातून स्पष्ट झालं तर काय करायचं. डॉक्टर विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार. तशीच परिस्थिती जतमध्ये पण आहे. जतमध्ये काय नेमकं घडलं, कोण कुठले नेते विशालदादांच्या बरोबर होते, कोण कुठले नेते संजय काकांच्या बरोबर होते. त्यामुळं सध्या तरी विशालदादा पाटील यांनी अशा काही कार्यक्रमांना कदाचित ब्रेक लावलेला असावा किंवा जर ते गेलेले असले तरी अशा जाहीर स्टेटमेंट करायचं त्यांनी सध्या थांबवलेले दिसतंय. राजकारणामध्ये असे चढ उतार येत असतात, कधी कधी काही वेळेला असे प्रसंग येत असतात. तसा एक थोडासा एक आपण ब्रेक म्हणू असा विशालदादांच्या ह्या घोडदौडीला बसलाय का
असा एक प्रश्न साहजिकच या संबंध मतदारसंघामध्ये आणि संबंध महाराष्ट्रात सुद्धा त्याविषयी चर्चा चालू झाली या दादांच्या 2-3 विधानांमुळे. तरी तूर्त तरी सध्या त्याच्यावरती थोडा पडदा पडलेला दिसतोय आणि पुन्हा एकदा विशालदादा पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या सबुरीच्या धोरणानं राजकारण सुरू केलेलं दिसते. आता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची खरी कसोटीच आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. त्या प्रत्येक मतदारसंघात त्यांनी कुणाला मदत केली आहे, त्यांना कुणी मदत केली, ते जर विधानसभेला उभारले तर काय करायचं हा प्रश्न विशालदादांच्या समोर सुद्धा येणारच आहे. आणि त्यावेळेला खरी आपल्याला समजेल की विशालदादांच्या बरोबर लोकसभेला कोण होते आणि संजय काकांच्या बरोबर कोण होते. पाहूया, काही दिवसातच आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. तुर्तास आपण इथंच थांबूया. आपल्या या आमच्या व्हिडिओबद्दल ज्या काही कॉमेंट्स असतील त्या आवर्जून तुम्ही आमच्या या लाईव्ह कार्यक्रमासाठी पाठवा. त्याचा आम्हाला निश्चितच आमच्यामध्ये आणखी त्यात बदल करण्यामध्ये, आणखी काही माहिती ऍड करण्यामध्ये उपयोग होईल. धन्यवाद.